नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज बनवलेले आहे मी, बघू शकता, पानाची आईस्क्रीम, ते पण फॅमिली पॅक. चला बघूया कशी बनवलेली आहे. तर ही जी आईस्क्रीम आहे ती पानापासून बनवलेली आहे. मी पूर्णपणे एकदम नॅचरल त्याला टच दिलेला आहे. हे बघा, पान घेतलेलं आहे जे की गोड पान आहे. साधारण लहान मुलं सर्व खातात हे गोड पान, ज्यामध्ये पान पान जे आहे ते घेतलेलं आहे फक्त, आणि बाकीचं सर्व गोड जे आहे ते घेतलेलं आहे. त्यामध्ये कात आणि चुना नाहीये. आणि अशा प्रकारचं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर मी बदाम घेतलेले आहे, थोडेसे काजू घेतलेले आहे, आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये पान टाकायचं आहे, जे की गोड पान घेतलेलं आहे मी, ते त्यामध्ये टाकणार आहे अख्खच्या अख्ख. हे बघा, असंच जे घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकणार आहे. आणि त्यानंतर वरतून मी 2 पान टाकणार आहे त्यामध्ये. हे बघा, गोड पान टाकलेलं आहे. त्यानंतर 2 साधे पानं जे आहेत ते टाकायचे आहेत. हे बघा, ते पण टाकून द्यायचे आहेत. मस्त असं एकदम क्रीमी टेक्स्चर येतं याचं. तर त्यासाठी दूध लागणार आहे थोडंसं. जसं बारीक होण्यासाठी जेवढं दूध हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये टाका. नंतर थोडीशी साखर ऍड करा आणि हे वाटून घ्या मिश्रण. वाटल्यानंतर खूप छान असं स्मूथ एकदम होते त्याची पेस्ट. हे बघा, झालेलं आहे वाटून. आणि आता ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. हे बघा, काढून घेते आहे. बघू शकता, मस्त असं क्रीमी एकदम टेक्स्चर आलेलं आहे त्याला. त्यानंतर त्यामध्ये मी दूध पावडर ऍड केलेली आहे. कोणत्याही कंपन्यांची तुम्ही यूज करू शकता. हे बघा, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. ती पावडरची त्यामध्ये बिलकुलही, हे बघा, गोळ राहायला नको, अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. नंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी हे जे मिश्रण आहे ते काढून घेते आहे. बघू शकता किती छान असं क्रीमी टेक्स्चर आहे त्याचं. हे बघा, आणि सर्व त्यामध्ये काढून घ्यायचं आहे या डब्यामध्ये. आणि झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे बघा, फ्रीजरमध्ये 4 ते 5 तासासाठी साधारण ठेवायचं आहे. आणि त्याला झाकण लावूनच ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याचा पूर्णपणे असं बर्फ होणार नाही आणि आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी तयार होते. तर बघू शकता, सेट झालेली आहे आपली आईस्क्रीम. आता ती मी काढून घेते आहे. तुम्ही कुठच्याही डब्यामध्ये सेट करू शकता. हे बघा, मस्त अशी सेट झालेली आहे. आणि आता ती मी काढून घेणार आहे. एकदम इझिली अशी निघते ती. हे बघा, बघू शकता. आता ती काढून घेणार आहे मी. हे बघा, मस्त थोडंसं असं टॅप करायचं आहे आणि निघते एकदम इझिली निघालेली आहे. मस्त आपली फॅमिली पॅक जो आहे रेडी झालेला आहे. त्यानंतर थोडीशी धना डाळ आणि बडीशोप जे आहे ते त्यावरती टाकायचे आहे. आणि तुम्हाला जसे कट हवे असेल त्यामध्ये, त्या पद्धतीने तुम्ही कट करून शकता. आणि बघा, हे बघा, मी काढून घेते आहे कट करून. आणि बघू शकता त्याचा लुक एकदम असं वाटतं बाजारातली आईस्क्रीम आहे. एवढी छान असं टेक्स्चर आलेलं आहे. मिठाई सारखी दिसते आहे आपली आईस्क्रीम. आणि त्याचा जो फ्लेवर आणि त्याची टेस्ट जी आहे ती एकदम पानासारखीच एकदम सेम लागते. तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की कशी झालेली आहे. आणि उन्हाळा आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.